जिथे जन्म आहे तिथे मृत्यू. जन्म झाल्याची वेळ आणि मृत्यूची वेळ या दरम्यान जे आहे तेवढंच फक्त आपलं जीवन. तुम्ही किती जगलात याला फार महत्व नाही, तुम्ही कसं जगलात याला फार महत्व आहे. पण आज मनुष्य बोलतो एक आणि करतो एक. सांगताना म्हणतो की कसं जगलात ह्याला महत्व आहे, आणि त्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र खूप जगायचं. पैसा असेल, सत्ता असेल, प्रतिष्ठा असेल, मनोरंजन असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नशा करायला लागतात. का नशा कशा करताय? कारण मृत्यूचा विसर पडावा. म्हणजे मृत्यूची एवढी भयंकर भीती आमच्या मनामध्ये का? ज्याला कधी अनुभवलंच नाही, ज्याला कधी पाहिलंच नाही, त्याची आम्हाला भीती वाटते. तुम्ही मृत्यू नाही पाहिला, तुम्ही जिवंत पाहू राहिलेत ना, जीवन अनुभव राहिलेले आहेत. तुम्ही त्या जीवनाचा आनंद गमावू राहिले मृत्यूच्या भीतीने. खरं तर जे थ्रिल आहे, रोमांच आहे, कशामध्ये आहे? जिथं जिथं मरण्याची भीती आहे तिथेच रोमांच आहे. हे जे जीवन आहे, हे जे शरीर आहे, ते नश्वर आहे. आणि तो जो नश्वर देह आहे त्याच्या पलीकडे ईश्वर आहे. शरीर नश्वर आहे आणि प्राण ईश्वर आहे. तुमच्याकडे लोखंड आहे आणि सोनं आहे, कशाला जगतात तुम्ही? मग आमचं जीवन सोन्यापेक्षाही मौल्यवान जे आता आहे. सद्गुरू आम्हाला म्हणतात तुम्ही खरोखर जागरूक होऊन जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेतला पाहिजे. तुमचं जे जीवन आहे आत्ताचं हे नश्वर आहे, हे संपणार आहे, ह्याची जाणीव निर्माण करा, त्याची दहशत नाही. आम्ही मृत्यूची दहशत निर्माण केली कारण आम्ही ऐकलं आत्ता जे जीवन आहे ना तेच खरं ईश्वर आहे. शरीर स्तरावर तुमचं जीवन नश्वर आहे, लक्षात. म्हणून शरीराला जपू नका. शरीर तर फार महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय तर आम्ही जीवनाचा अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. परंतु त्याचा विसर पडला पाहिजे. तुम्हाला खरा जीवनाचा आनंद अनुभव तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही मी शरीर आहे हे विसरता. मी कोण आहे हे जेव्हा तुम्ही विसरता ना, तेव्हा तुमचा वेळ कसा जातो तुम्हाला पण कळतं. पण जेव्हा मी कोण आहे हे लक्षात राहता ना, तेव्हा तुम्हाला वेळ घालवावा. आणि जेव्हा तुम्ही कोण आहे, कुठे आहे, काय करतोय, फक्त करतोय आणि कर्म शिल्लक राहतं, तेव्हा तुम्ही भावाच्या स्तरावर असता. मग शरीराचा जो स्तर आहे तो तुम्हाला कधीतरी नश्वरतेकडे येणार आहे. शरीराच्या संबंधाने जे जे तुम्ही निर्माण केलेले जे सर्व नष्ट पावणार आहे. आणि आज आम्ही आमच्या जीवनातला 99% हिस्सा त्यासाठीच गमावतोय, त्यासाठीच खर्च घालतोय जे संपणार आहे. म्हणजे हे जे शरीर आहे ह्या शरीराच्या संदर्भाने आमची जेवढी नाती आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टीच आम्ही काय करण्याचा प्रयत्न करतोय, जपण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आम्हाला मृत्यूची भीती आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे की आपलं जे शरीर आहे हे कधीतरी फाटणार आहे, कधीतरी जीर्ण होणार आहे, ते कधीतरी संपणार आहे. मग ह्याच्याबद्दल भीती बाळगण्याचं काय कारण आहे? ते कधी ना कधी होणारच आहे. जे होणारच आहे, जे सत्य आहे, त्याला लपून तुम्ही स्वतः फसवताय. अज्ञान जे आहे हे माणसाला भरकटवतं. आमचं जे आता एक एक दिवसाचं जे काही पापुद्रा आहे हा आम्ही सोलतोय फेकतोय आणि मध्येच शोधतोय की आतमध्ये कुठेतरी जीवन सापडेल आम्हाला. तसं नाही आहे. आता जे तुम्ही एक एक पापुद्रा जीवनाचा जो काढून फेकताय ना, हेच तुमचं जीवन. मित्रांनो, जीवन नश्वर आहे हे जेव्हा कळतो ना आपण, तेव्हा कसं करतो? पूर्ण आनंदाने जगतो. ते ज्या ज्या गोष्टींच्या सहवासामध्ये आपण जातोय ते पूर्णपणे आनंदाने करा, त्याचा पूर्ण आनंद घ्या. आणि तुम्ही जर असं करावं तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला आनंदी बघून परमेश्वराला देखील तुमच्यासोबत जगावं असं वाटतं पाहिजे. आज सद्गुरूंनी जो संदेश दिला आहे त्यामध्ये सद्गुरू असं म्हणतात की तुम्ही खरोखर जागरूक होऊन जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद फक्त तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुम्हाला सुद्धा ती जाणीव असेल की तुम्ही नश्वर आहात. तर ह्याच्यामध्ये माझा एक प्रश्नच आहे. सद्गुरू असं म्हणताय की तुम्ही नश्वर आहात ही जर तुम्हाला जाणीव झाली तरच तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकता किंवा प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेऊ शकता. परंतु जर आपल्याला कळलं की आपण एक दिवस संपणार आहे किंवा आपण कुठेतरी आपला मृत्यू होणार आहे, तर आपण कसं काय त्या क्षणाचा आनंद घेऊ शकतो? कारण आपल्या पुढं एक भीती जाणार आहे की आपलं आयुष्य आता संपणार आहे. मग आपला आयुष्य आनंदी कसं होऊ शकतं ना, आपण कसं त्याचा आस्वाद होऊ शकतो? आजचा माझा प्रश्न असा आहे की सद्गुरू सांगतात की आपलं शरीर जे नश्वर असं आहे हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकाल. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की एखादा ॲडव्हर्स कंडिशन आली किंवा जीवावर बेतलं तेव्हाच लक्षात येतं की आपलं शरीर नश्वर आहे आणि हे संपणार आहे. ते वारंवार लक्षात ठेवण्यासाठी किंवा सतत ही जी जाणीव आपल्यामध्ये जागृत ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? मनुष्यांना सहसा लवकर कळत नाही की आपलं जे जीवन आहे ते नश्वर आहे. पण जे साधू आपण जे संत म्हणतो, जे साधू म्हणतो, त्यांना ही गोष्ट प्रत्यक्षाने माहीत असते की आपलं जीवन हे नश्वर आहे. मग ते त्यांच्या जीवनातला फक्त जो महत्त्वाचा जो अंतिम पार्ट असतो की आपण अध्यात्माच्या सान्निध्यात किंवा जे पंचमहाभूतांच्या सान्निध्यात राहून त्यांचा जीवनाचा सहवास घेतात. तसं एक कॉमन मनुष्य जो आहे तो त्याच्या सांसारिक जीवनामध्ये जर त्याला हे कळालं की त्याचं जीवन हे नश्वर आहे तर तो खरोखर त्याला जे अंतिम जे त्याचं ध्येय आहे, जे आपण अध्यात्म म्हणतो किंवा मोक्षाचा मार्ग म्हणू शकतो, तर तो त्याच्या दृष्टीने जर जायला लागला तर तो ही जीवन जगू शकणार नाही. तर मला असं वाटतं की
जर अशी जर कंडिशन आली की मनुष्याला हे जर कळालं तर तो नक्की दोघांमध्ये त्यांनी काय निवडायला पाहिजे. त्यांनी सांसारिक जीवनाचा पूर्ण उपभोग घ्यायला पाहिजे की जे आपलं जे अंतिम जे ध्येय आहे आपलं मोक्ष त्याच्या दृष्टीने वाटचाल करायला पाहिजे. मित्र हो, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू. जो जन्माला आला तो एक ना एक दिवस मरणारच आहे. तर कधी हा प्रश्न, मृत्यू निश्चित आहे. जन्म झाल्याची वेळ आणि मृत्यूची वेळ या दरम्यान जे आहे तेवढंच फक्त आपलं जीवन. ते किती छोटं आहे किंवा ते किती लांब आहे याला फारसं महत्त्व नाही. कारण तुम्ही किती जगलात याला फार महत्त्व नाही, तुम्ही कसं जगलात याला फार महत्त्व आहे. त्याच्यामुळे वेळेला काही महत्त्वच नाही. पण आज मनुष्य बोलतो एक आणि करतो एक. सांगताना म्हणतो की कसं जगलात ह्याला महत्त्व आहे आणि त्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र खूप जगायचं असतं. आणि जेव्हा परमेश्वर त्याला जीवन देतो तेव्हा तो ते व्यर्थ घालवतो, टाईमपास करतो, झोपा काढतो, कामचुकारपणा करतो, बेशिस्त वागतो. म्हणजे अत्यंत बेजबाबदारपणे तो ह्या जीवनाला हाताळतो. असं नाही का वाटत तुम्हाला? कधी कधी तर हे जीवन संपवतो सुद्धा. असा मनुष्य नाही त्याच्या जीवनामध्ये हे जीवन संपवावं असा क्षण आलेला नाही. मला एखादा असा मनुष्य आणून दाखवा की तो प्रामाणिकपणे सांगेल की सर माझ्या आयुष्यामध्ये असं एकही क्षण आलं नाही, तर तेव्हा मला असं वाटलंच नाही की माझं जीवन संपवावं किंवा व्यर्थ. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा क्षण येतोच. एकदा येतो आणि एकदा येतो ते त्याच्यावर अवलंबून, त्याचा जीवनास कडत असणारा दृष्टिकोन कसा. आपण असं म्हणतो पुढच्याच ठेचा मागचा शहाणा. पण आपल्याला कितीतरी ठेचा लागले आजपर्यंत तरी पण आपण शहाणे आहोत. आपल्याला कळतंय, लहान मुलाला जर कळलं ना की हा विस्तव आहे याला जर धक्का लावला तर आपल्याला चटका बसतो, तो परत त्या विस्तवाला हात लावत नाही. कुठलाही प्राणी पहा. पण माणसं मात्र एकदा केलेली चूक पुन्हा करतात, त्याला घोड चूक असं म्हणतो. पहिल्यांदा झाली ती नैसर्गिक आहे, पण जेव्हा पुन्हा पुन्हा करतो याचा अर्थ तुमच्यामध्ये बोध जागृतच नाही. तुम्ही तुमच्या माइंडला एक प्रोग्राम दिलेला आहे, तो प्रोग्राम तसाच काम करतो. एक ॲटोमॅटिक मशीनसारखा. एक ॲटोमॅटिक मशीन आणि माणूस याच्यामध्ये काय फरक आहे? ॲटोमॅटिक मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो त्या प्रोग्रामप्रमाणेच ॲक्ट करतो आणि माणूस गरज पडल्यावर त्या प्रोग्राममध्ये चेंज करतो. म्हणजे माणसाजवळ अपडेशन आहे, त्याची शक्ती आहे. परंतु नेमकी मृत्यूच्या बाबतीमध्ये आणि जीवनाच्या बाबतीमध्ये तो असं जागृतपणे का वागत नाही? त्याचं कारण त्याचं या जीवनाविषयी असलेलं अज्ञान. पहिला प्रश्न विचारला की जीवन हे जर नश्वर आहे आणि ते जर आम्ही सतत मृत्यू येणार आहे असं जर लक्षात ठेवलं तर ती जी दहशत आहे, मृत्यूची दहशत, ती आम्हाला जगू देईल का? अगदी बरोबर आहे, ही दहशत आहे ना, म्हणूनच आपण सतत आपलं जे मन असतं ते मृत्यूला विसरायचा प्रयत्न करतो. मग मृत्यूला विसरण्यासाठी ते नशा करायला लावेल, दारूसारखी नशा करायला लावेल, सिगरेट ओढायला लावेल, तंबाखू खायला लावेल, वेगवेगळ्या प्रकारचा नशा करायला लावेल, तरुणपणामध्ये मनोरंजन करायला लावेल. मनोरंजन एक नशेला पर्याय आहे. लहान मुलाला तुम्ही कार्बेट पाहून नका देऊ बरं, ते वस्तू तोडतं फोडतं. नशीब तुमचा टी व्ही फोडत नाही, त्याला माहिती आहे उद्या परत टी व्ही पाहायला भेटणार नाही म्हणून पडतं. तुम्ही त्याच्या त्या कार्टून पाहण्याच्या जर आड आलात तर त्याचा क्रोध लगेच जागृत होते, म्हणजे ती नशाच आहे. हॅलो, लहान मुलांना व्हिडिओ गेम खेळायला मोबाईल देऊ नका, त्याला आईबाप नको पण पहिला मोबाईल पाहिजे. करत त्याला नशा लागली. फक्त तिला नशा अशा प्रकारचा शब्द टॅग नाही आहे, परंतु ती नशाचा. एखाद्याला पैशाची नशा लागली, तो पैसे कमवायचे एवढे मागे लागलेला असतो की का कमवतोय हे विचार माहीत. त्याला विचारलं काय का कमवतो पैसे, तो विचार दुसरं काय करायचं. अरे त्या पैशाचा आनंद घे, मी अजून तेवढी जमा झालेली नाही. पैसा असेल, सत्ता असेल, प्रतिष्ठा असेल, मनोरंजन असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नशा करायला लागतात. का नशा कशा करताय? कारण मृत्यूचा विसर पडावा. एखादा पुरुष किंवा स्त्री मेकअप का करते? कारण हे शरीर म्हातारं होतं याचा विसर करा. आम्ही आमच्या जखमा कधी कोणाला दाखवत नाही, आम्ही फार स्वाभिमानी आहोत म्हणून नाही. आम्हाला बघून भीती वाटते, मरत कपू काय, मरतो की काय. म्हणजे आमच्यामध्ये असलेले जे काही शारीरिक व्याधी असेल, वेदना असतील, जो त्रास असेल तो आम्ही लपवून ठेवतो. डॉक्टरला सांगायला सुद्धा आम्ही तोपर्यंत घाबरतो जोपर्यंत सहन होतोय. का डॉक्टरनी काहीतरी नवीन नको सांगाय. बऱ्याच लोकांना जर गाठ जर आली विचारायलाच नको. गाठ पाहिल्याबरोबर त्याला कॅन्सर जाईल असतो, तो डॉक्टर कच जात नाही. त्याला कोणी म्हटलं ते तपासून ये, तर ते बरी का बरं, आणि चुकून कॅन्सर निघाला मग. म्हणजे मृत्यूची एवढी भयंकर भीती आमच्या मनामध्ये का? ज्याला कधी अनुभवलंच नाही, ज्याला कधी पाहिलंच नाही,
त्याची आम्हाला भीती वाटते. मग हा बगुल बॉन्डिंग आहे का, जो आम्ही विचारांमध्ये कल्पनेमध्ये निर्माण केला. आम्ही मृत्यू दुसऱ्याचाच पाहिलेला आहे, स्वतःचा कधी पाहिलेला नाही. तुम्ही मृत्यू नाही पाहिला, तुम्ही जिवंत पाहू राहिलेत ना, जीवन अनुभवू राहिलेले आहेत. तुम्ही त्या जीवनाचा आनंद गमावू राहिले मृत्यूच्या भीतीने. तुम्ही मृत्यूची भीती घालवण्यासाठी किंवा विसरण्यासाठी, त्या मृत्यूला विसरण्यासाठी तुम्ही जे काही करता ते तुम्हाला जीवनापासून दूर नेत आहे. खरं तर जे थ्रिल आहे, रोमांच आहे, कशामध्ये आहे? जिथं जिथं मरण्याची भीती आहे तिथेच रोमांच आहे. पाण्यामध्ये बुडण्याची जिथं भीती आहे तिथे रोमांच आहे. जिथे हवेमधून खाली पडण्याची भीती आहे तिथे रोमांच आहे. जिथे उंच कडेला जाण्यामध्ये भीती आहे तिथे रोमांच आहे. जिथे जिथे तुमच्या मृत्यूची शक्यता आहे तिथे तिथे रोमांच आहे, थ्रिल आहे, एक्साइटमेंट आहे. बाकी कुठेच एक्साइटमेंट नाही. म्हणजे विचार करा, जिथे जिथे मृत्यूची जाणीव आहे तिथेच जीवनाचा खरा काय आहे, अनुभव. मित्रांनो, हे असं विरोधाभासकार आहे का मृत्यूची भीती घालवण्यासाठी. मृत्यू म्हणजे काय, हे जीवन आमच्याकडून हिरावून घ्या. जे आमच्याकडे आता आहे की जीवन आमच्याकडनं कोणीतरी हिरावून घेणार आहे, अशी शक्ती की ज्या शक्तीचा कोणी सामनाच करू शकत. आजपर्यंत अशी शक्ती तुम्हाला माहिती आहे का जी तुमच्याकडनं जीवन काढून घेते, तुम्हाला मृत्यू आणते. तुमच्यापैकी किती जणांनी यम पाहिलेला आहे? तो रेड्यावर येतो, असं मोठी धारदार शस्त्र, पाश असतो त्याच्या हातामध्ये असा दोराचा, तो असा फेकतो आणि प्राण खेचून देतो. या सगळ्या कल्पना आहेत. मित्रांनो, हे जे जीवन आहे, हे जे शरीर आहे, ते नश्वर आहे. आणि तो जो नश्वर देह आहे त्याच्या पलीकडे ईश्वर आहे. शरीर नश्वर आहे आणि प्राण ईश्वर आहे. मला सांगा, तुम्ही कशाला जपतो? तुमच्याकडे लोखंड आहे आणि सोनं आहे, कशाला जपता तुम्ही? सोन्याला जपता, सोनं जपता आहे की लोखंडाकडे लक्ष देता का? ते असं पडलेलं असतं. तसंही ते गंजणारच आहे, सगळ्यांना माहिती. किती पण जपून ठेवा, अगदी घरात लपून ठेवा, तरी पण ते गंजणारच आहे. आम्ही सोनं जपून ठेवू. तुम्ही असं कधी पाहिलं आहे की तिजोरीमध्ये लोखंड ठेवलं? माणसं सोनं लाल रंगाच्या कपड्यामध्ये असं नुसतं जपतात. किती जपतात तर सोनं? का? ईश्वर आहे. मग आमचं जीवन सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. जे आत्ता आहे, मग सद्गुरू आम्हाला म्हणतात, तुम्ही खरोखर जागरूक होऊन जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेतला पाहिजे. आम्हाला जर एखादी डिश जर खायला दिली, अशीच डिश आम्ही पहिली कधी खाल्ली होती तिचं आठवण होतं, ती संपत येते मग आठवतं, अरे रे बरी ती बरं का शेवटच्या घासा. पण तोपर्यंत डिश संपून गेली असते, मग येते तिथं ताटात बाबा जे उशिरा खाल्ली त्याच्याने. तुम्ही तर पहिलाच घास जर मनसोक्त खाल्ला तर तुमचं मन भरून जाईल. इथे शरीर भरतं पण मन भरत नाही. का होतं असं? कारण पहिल्या घासाबरोबर तुमचं ध्यान इकडं तिकडं भरकटलेलं असतं. माणसाला तृप्ती का मिळत नाही? कारण जे समोर आहे, जे घडतं आहे, त्याचा तो आनंदच नाही. मग सद्गुरू तुम्हाला जाणीव निर्माण करायला सांगतात की तुमचं जे शरीर आहे ना, तुमचं जे जीवन आहे आत्ताचं, हे नश्वर आहे, हे संपणार आहे. ह्याची जाणीव निर्माण करा, त्याची दहशत नाही. आम्ही मृत्यूची दहशत निर्माण केली कारण आम्ही ऐकलं मेल्यावर माणसाचं असं होतो, आत्मा भरकटतो, भूत होतं, अशा कितीतरी कल्पनांनी आम्ही ग्रसित झालेलं आहे. आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. तुमच्या पाठीमागे तुम्ही जे काही कमावलं त्याची माती केली जाते. तुम्ही जे कणाकणाने कमावलं ते मनामनाने टनाटनाने लोक उधळून टाकतात. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं, आत्ता जे जीवन आहे ना तेच खरं ईश्वर आहे. आणि हे जेव्हा संपणार आहे तेव्हा शरीर स्तरावर तुमचं जीवन नश्वर आहे, लक्षात ठेवा. म्हणून शरीराला जपू नका. तुम्ही जर जाणीव निर्माण केली की मी मगाशी म्हटलं तुम्हाला लोखंड जपाल की सोनं जपाल, तसं तुम्ही शरीर जपलं पाहिजे की तुमचा जीवनाचा आनंद जपला पाहिजे. शरीर तर फार महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय तर आम्ही जीवनाचा अनुभवसुद्धा घेऊ शकत नाही. परंतु त्याचा विसर पडला पाहिजे. साधू संत म्हणतात आम्हाला आमच्या या देहाचा विसर पडला पाहिजे. स्वतः तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला देहाचा विसर पडला, देहभान विसर. तुम्हाला खरा जीवनाचा आनंद अनुभव तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही मी शरीर आहे हे विसरता. मी कोण आहे हे जेव्हा तुम्ही विसरता ना, तेव्हा तुमचा वेळ कसा जातो तुम्हाला पण कळत. पण जेव्हा मी कोण आहे हे लक्षात राहतं ना, तेव्हा तुम्हाला वेळ घालवावा. मी कोण आहे, कुठे आहे, काय करत आहे याची जी जाणीव आहे तुम्हाला राहते, तेव्हा तुम्ही बुद्धीच्या स्तरावर असता. आणि जेव्हा तुम्ही कोण आहे, कुठे आहे, काय करतोय, फक्त करतोय आणि कर्म शिल्लक राहतं, तेव्हा तुम्ही भावाच्या स्तरावर असता. मग शरीराचा जो स्तर आहे तो तुम्हाला कधीतरी नश्वरतेकडे नेणार आहे. शरीराच्या संबंधाने जे जे तुम्ही निर्माण केलेले जे सर्व नष्ट पावणार आहे. आणि आज आम्ही आमच्या जीवनातला
99% हिस्सा त्यासाठीच गमावतोय, त्यासाठीच खर्च घालतोय जे संपणार आहे. मला सांगा किती जण आहे ते शरीराला जपतात, काळजी घेतात असं म्हणणार नाही, तो शब्द चुकीचा आहे. शरीराची काळजी नाही घेते आप, त्याला जपतो, त्याला अल्लाह ठेवतो. हां, पप्पू आहे, थकाण बघा, पण पप्पूला म्हणतो ना, पप्पूला म्हणजे काय, ते कधी मोठंच होत नाही, मॅच्युअरच होत नाही. लहान बाळाला का ते कसं असतं, पप्पूला असतं आहे की नाही, धपकन पडतं आहे की नाही, लगेच रडतं. आणि आमचं मन तसंच आहे ना, धपकन पटापटा पडतं, पटापटा रडतं. म्हणजे हे जे शरीर आहे, ह्या शरीराच्या संदर्भाने आमची जेवढी नाती आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही काय करण्याचा प्रयत्न करतोय, जपण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आम्हाला मृत्यूची भीती आहे. तुम्हाला माहिती आहे, हे कपडे कधीतरी बदलायचेच आहे. 2 दिवस घातले, बदलायचेच आहे. भिकारी आहात तुम्ही, वर्ष 2-4 वर्ष घातले तरी बदलायचे आहेत. आम्हाला एक कळलं पाहिजे, जसं आम्ही कपडे बदलतो तसं आम्ही शरीर बदलतो. एवढं जर लक्षात आलं तर आम्ही त्या कपड्यांमध्ये एवढा जीव गुंतवणार नाही. समजा तुमचे कपडे फाटले, तुम्ही किती वेळ दुःख कराल, हा शिवण्यासारखे असेल तर शिवून घ्या, नाहीतर बदलून टाका. हॅलो, का फाटके झाला नाही, लहान होते घालायचे, खरं आहे ना. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की आपलं जे शरीर आहे हे कधीतरी फाटणार आहे, कधीतरी जीर्ण होणार आहे, ते कधीतरी संपणार आहे. मग ह्याच्याबद्दल भीती बाळगण्याचं काय कारण आहे, ते कधी ना कधी होणारच आहे. जे होणारच आहे, जे सत्य आहे, त्याला लपून तुम्ही स्वतः फसवताय. जेव्हा तुम्हाला जाणीव असते ना की ही गोष्ट नश्वर आहे, त्या गोष्टीमध्ये तुम्ही जीव गुंतवता की तिचा वापर करून घेता. हाच सोपं उदाहरण आहे. तुम्ही बाजारामध्ये गेलात, तुम्ही मेथीची भाजी घेऊन आलात, कोथिंबीर आणली, त्याच्यावर तुम्ही टोमॅटो आणलेत आणि बटाटे पण आणले, तर सर्वात अगोदर तुम्ही भरपूर आणले, सर्वात अगोदर कुठली भाजी संपवात, मेथी कोथिंबीर. 2 नंबरला टोमॅटो, 3 नंबरला बटाट. का बरं? सगळ्यात लवकर काय नष्ट होणार आहे, भाजी. मग तुम्ही ती लगेच काय करता, वापरून का असं म्हणता, आता ही खराब होणार आहे, आता ही खराब होणार आहे, काय करू काय करू काय करू. एकदा एका नवजात जोडप्यामध्ये IT इंजिनियर होता तो, हां, शहरातलीच मुलगी गेली, मुंबईची, ती पण IT, पुणे ते हिंजवडीमध्ये गेले आणि आता हिची नोकरी सुटली होती, याची होती पुण्यात. तो म्हटलं आपल्या घरीच आहेस, थोडं स्वयंपाक कर, मला फार आवडती ही कोबीची भाजी, ती कर. आणि त्याने आणून दिली भाजी. हा गेला. तर ही बिचारी शहरातली, तिने आईला भाजी सोलताना पाहिली होती, मग तिने ती सोलायला सुरुवात केली. संध्याकाळी नवरा आला, म्हटलं स्वयंपाक झाला आहे का, तू म्हणे नाही झाला, बाहेर जेवायला जावं. म्हणे का बरं, काय भाजी आणली म्हणे तुम्ही, तुम्हाला भाजी तरी आणता येते का. म्हणे काय झालं ते तरी सांग. अहो त्या भाजीमध्ये काहीच नाही करायला, मी अख्खा कोबी सोडला, मध्ये काहीच नाही निघालं, अख्खं जेवण सोडलं पण मध्ये काहीच नाही निघालं. आम्हाला त्या स्त्रीचे हसू येतं, कारण तिने जे सोडलं ना ते तीच भाजी होती. तुम्ही जे सोडलं ना तीच काय भाजी आहे, ते पानं म्हणजे त्याची भाजी आहे. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गाजराची खालची मुळी फेकून द्याल, वरची जी भाजी कराल. अज्ञान जे आहे हे माणसाला भरकट होतं. आमचं जे आता एक दिवसाचं जे काही पापुद्रा आहे, हा आम्ही सोलतोय खेकतोय आणि मध्येच शोधतोय की आतमध्ये कुठेतरी जीवन सापडेल आम्हाला. तसं नाही आहे. आता जे तुम्ही एक पापुद्रा जीवनाचा जो काढून फेकताय ना, हेच तुमचं जीवन. तुम्हाला कुठे असं ठेवलेलं नाही मृत्यूच्या अगोदर, हां इथे तुमचं यश लपलेलं आहे, इथे तुमचं प्रतिष्ठा लपलेली आहे, इथे तुमचा पैशाचं कुबेराचं चावी लपलेली आहे. आपण जातो ना, एखादा सिनेमा बघतो, एखादा एक गेम बघतो, त्याच्यामध्ये एक पेटीमध्ये चावी ठेवलेली असते, त्या रस्त्याने पुढे कुठेतरी खजाना असतो, कुठेतरी प्रक्षट असतो. आम्ही जीवनाकडे असंच बघतो. आम्हाला असं वाटतं आम्ही प्रवास करत राहू आणि मध्येच आम्हाला एक राजकुमारी भेटेल, एक राजकुमार भेटेल, परत पुढे गेल्यावर आम्हाला एक सोन्याची पेटी भेटेल, त्याच्यामध्ये चावी भेटेल, पुढे गेल्यावर आम्हाला एक खजिना भेटेल. असं काही नसतं. ह्या कल्पनेच्या जगातून बाहेर या. आणि आत्ता जे जीवन आहे ना, इथेच सगळा खजिना आहे. एका राजाला सांगितलं की बाबा रे, तुझा मृत्यू अमक्या अमक्या दिवशी होणार आहे या ठिकाणी, असं समोरच्या शत्रूने त्याला सांगितलं. शत्रू अतिशय विद्वान आणि बुद्धिमान होता.
मृत्यूची तारीख जवळ आली, तिची जवळ आली, राजा थोडा घाबरला, फार हुशार होता, कोणाला शरण जात नव्हता. तुझ्याबरोबर न लढता मी तुझा नाश करणार आहे. तर राजा मोठा त्याने विचार केला की काय. मृत्यूच्या आदल्या दिवशी त्याने पुस्तक पाठवून, ज्या दिवशी त्याचा मृत्यू वेळेला होता त्याच्या आदल्या दिवशी, आणि त्या पुस्तक पोहोचलं त्याला दुसऱ्या दिवशी, आणि त्या पुस्तकाबरोबर एक संदेश पाठवला की या पुस्तकामध्ये पान क्रमांक अमुक अमुकवरती तुझ्या मृत्यूचं कारण लिहिलेलं आहे. त्यांनी ते पुस्तक घेतलं हातामध्ये, दुसऱ्या दिवशी पाहिलं, भेटलं त्याला, त्यांनी उचकायला सुरुवात केली. त्याने पुस्तक एक एक पान आपण उचकतो ना, त्यांनी उचकलं, सगळं पुस्तक उचकलं, आणि ज्या पानावर मृत्यूचं कारण लिहिलं होतं त्या पानावर लिहिलं होतं, राजा तू जेवढे बोटं चाटले का तुझ्या, तिथं सगळं विष लावलेलं होतं. मृत्यूच्या भीतीने त्याला मारलं की मृत्यूने मारलं? कुणी मारलं? हां, मृत्यूच्या भीतीने. असंच आमचं जीवन भीतीमुळे मरतंय, रोज थोडं मरतंय. आज याने विश्वासघात केला, मेलं थोडं. आज इथे अपमान झाला, मेलं थोडं. आज आईवडिलांनी नको नको ते बोलले, मेलं थोडं, बरंच काही मेलं. आज ज्याच्यावर प्रेम केलं होतं त्या जीवनसाथीने देखील आज ब्रेकअप केला, आता तर सगळंच मेलं. काही नाही, काहीच नाही. म्हणजे तुझ्या काही एवढं थोडं होतं का? मित्रांनो, जीवन नश्वर आहे हे जेव्हा कळतो ना आपण, त्याला कसं करतो, पूर्ण आनंदाने जगतो. ते सद्गुरू असं म्हणता, जर तुम्हाला जाणीव निर्माण झाली की हे जीवन काय नश्वर आहे, हे संपणार आहे कधी ना कधी, भले काही वर्षांनी संपू, काही महिन्यांनी संपू, काही तासांनी संपू, माहीत नाही आहे, म्हणून ते नश्वर आहे. म्हणून जसं तुम्ही आईस्क्रीमचा पुरेपूर स्वाद घेता की नाही, तसं ह्या जीवनाचा पुरेपूर स्वाद, जे काही आता अनुभवायला यायला लागले ना, ते पूर्ण अनुभव. एक्सक्यूज करू नका, हां, कारण देऊ नका की आज मी जगू शकत नाही का, कारण माझं आज फार अंग दुखते, आज माझा डोकं दुखते, आज माझं पोट दुखते, माझ्यासारखं किती कारण आहे तो. हां, माझा आज अमक्याचा तमका वारला, त्यामुळे मी आज कामावर येऊ शकतो. तुमच्याकडं जीवन जगण्यासाठी कारण हवं आहे तुम्हाला. मित्रांनो, याच्यासारखं दुसरं दुर्दैव ना. तुम्हाला जीवनाचं मोल नाही आहे म्हणून त्याचा टाईमपास करता तुम्ही, म्हणून मनोरंजनाच्या मागे लागता, म्हणून झोपा काढता. तुम्हाला सतत बघा, लहान मूल पाहता, सतत काहीतरी करावं असं वाटतं, काहीतरी करावं असं पाहिजे जीवन आपली. तुम्हाला कळलं पाहिजे की आपण मरणार आहे, आणि मरण्याच्या आत आपल्याला हे सगळं जीवन जगून अनुभव घ्यायचा आहे. मग तुम्ही जास्त झोपाल का? कोण जास्त झोपतो त्याला जीवनाचं मोल नाही. जागेपणाचा आनंद ज्याला घेता येत नाही तो झोपा काढतो. हे बरोबर की चूक आहे? म्हणजे तुम्हाला जर झोप जास्त प्रिय असेल तर तुम्हाला जीवन प्रिय नाही आहे, हे जसं उघड होतं. तुम्हाला आळस प्रिय आहे म्हणजे तुमच्या जीवनावर प्रेम नाही आहे. मृत्यूची दहशत नाही आहे, मृत्यूची जाणीव हे संपणार आहे. जसं आम्ही जे नश्वर गोष्टी आहे, ज्यांचं नाश पावणार आहे, त्या गोष्टी आम्ही पटकन त्याचा आनंद घेऊन मोकळ होतो, त्याचा अनुभव घेतो. तसं आम्ही आमच्या ह्या जीवनाचा, नश्वर जीवनाचा जाणीवपूर्वक आनंद तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आम्हाला जाणीव आहे की हे संपणार आहे. साधी गोष्ट आहे हो. माणसं मोबाईलला रिचार्ज मारता की नाही? जेव्हा 150 रुपयाला 1 GB रिचार्ज मिळायचा ना, आणि आज जर त्याची एक्सपायरी डेट असेल संध्याकाळी, आज काही गरज नाही तरी पण संपवायचं म्हणून मोबाईल पाहतो. काय बाबा, नाही रिचार्ज संपणार आहे, तो डेटा माझा वापरून घेतो, शिल्लक कॅरी फॉरवर्ड व्हायचं नाही. तेव्हा नंतरच्या काळात कॅरी फॉरवर्ड आला म्हणून जरा रिलॅक्स आहे. थोडक्यात मला सांगायचं आहे की परमेश्वराने आपल्याला दररोज काही 84,000 काहीतरी सेकंद दिलेले आहेत. त्यातले 10-15 सेकंद किंवा 5-50 सेकंद जर खराब झाले, एखाद्याने खराब केले, शिवे दिल्या, खोटं बोलला, आपला अपमान केला, काही नुकसान केलं, तर त्या 50 सेकंदासाठी अख्खे 84,000 का लाख, मला माहिती तेवढे सेकंद आपण काय करतो, बर्बाद करतो. हे खरं आहे का खोटे? अहो, आपण सफरचंद जर थोडा कोपऱ्यात जर खराब झालेला असेल ना, तेवढं कापून उरलेलं खातो की नाही? पण मला सांगा, तुम्ही त्या 84,000 ते 50 सेकंद कापून बाजूला का टाकत नाही? उरलेचा आनंद का घेत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे उद्या परत मिळणार आहे. हॅलो, तुम्हाला त्याची किंमतच नाही. पण तुम्हाला कळलं हे शेवटचे 84, एक सेकंद जागृती. ती जागृती आहे ना सर, ती जागृती म्हणजेच तुम्ही त्याची जाणीव ठेवणं आहे. एखाद्या माणसाला जर समजा पथ्य दिलेलं असेल, हॅलो, समजा घरामध्ये आई किंवा वडील कोणी जर वारले,
तर काही लोक काय करतात, काहीतरी सोडतात. कोण भात सोडतो, कोण खायची पदार्थ सोडतो, कोण चप्पल सोडतो, कोण ज्यावेळेस त्याने एखादा पदार्थ सोडलेला आहे, समजा त्याने गोड खायचं सोडलं तर कधी कधी त्याला मोह होतो आणि तो गोड खातो. तर समोरच्या शेजारचं हे तू सोडलंय ना, तू त्याला आठवण करून देतो की नाही. तसं आमच्या मनाला आम्ही आठवण करून दिली पाहिजे की बाबा तू आणि तुझं शरीर मरणार एक दिवस, चल कामाला लाग, मला हा जीवनाचा क्षण जगायचा आहे. मला विचारांमध्ये इकडे तिकडे घेऊन जाऊ नको, मला भूतकाळात नेऊ नको, मला भविष्यकाळात नेऊ नको, मला या वर्तमान काळाचा आनंद घेऊन दे. कारण हे संपणार आहे, हा क्षण माझ्या हातून निघून जाणार आहे, परत नाही येणार आहे. मग मला सांगा, जर अशा प्रकारे आपण जर जागरूक राहिलो, कसं जागरूक राहायचं सतत आठवण करून ठेवायची आहे की मी ज्याला जपण्याचा प्रयत्न करतोय ते म्हातारं होणार आहे, ते मरणार आहे. ते जर नाही ना मिळलं तर ते म्हातारं होणार आहे, जीर्ण होणार आहे. तुमचं शरीर तुम्हाला माहिती आहे ऑनर किलिंग काय प्रकारे माहिती का तुम्हाला? ऑनर किलिंग म्हणजे एखादा मनुष्य पूर्ण वयस्कर झाला, त्याच्या शरीरामध्ये त्राण नाही राहिला, किंवा एखादा त्याला आजार झाला, दुर्धर आजार, कॅन्सर झाला, पूर्ण शरीर सडलंय, ते बरं पण नाही होऊ शकत आहे, परंतु मृत्यूपर्यंत त्याला जपायचं आहे. त्याच्याऐवजी त्याचं जे जगणं आहे, त्याचं स्वतःचं जगणं तर नरकाचं आहेच, पण त्याची सेवा करणाऱ्यांचं जीवनसुद्धा नरक समान आहे. अशा वेळेस तो स्वतः मृत्यूची मागणी कर, मला इंजेक्शन द्या आणि मला मारा. सैन्यांमध्ये जेव्हा मोठ्या प्रकारच्या जखमा होतात, तुम्ही ती किस्सा ऐकला असेल, एका सैनिकाचे आतडे पिशवीत भरून त्याच्या कप्प्यात इथं ठेवून त्याला हेलिकॉप्टरने त्यांच्या कॅम्पमध्ये आणलं होतं. ज्यावेळेस अशा घटना घडतात तेव्हा जगू शकत नाही आणि मृत्यूही येत नाही, अशा परिस्थितीमध्ये त्याला ऑनर किलिंग दिली जाते. तो स्वतःवरती काय जाणून घेतो, किंवा जर अर्धमेल्या अवस्थेमध्ये सैनिक दुसऱ्या सैन्याला सापडून, शत्रू सैन्याला, आणि त्यांचे अतोनात हाल आपल्याला सहन करायला लागली म्हणून सुद्धा गोळ्या करून, हे ऑनर किलिंग आहे. मित्रांनो, हे कुठल्या प्रकारचं वाईट गोष्ट नाही आहे किंवा घाणेरडी गोष्ट नाही. ऑनर आहे त्याचं, स्वाभिमान आहे. आनंदाने जन्माला येणं आणि आनंदाने मरणं ह्याच्यासारखं सुख नाही. आणि म्हणून हे शरीर तुम्ही जर नाही मारलं तर ते तसंही मरणारच आहे. तुम्ही आजपर्यंत कधी 250, 300, 500 वर्षाचा माणूस पाहिला का? स्वतः भगवान श्रीकृष्ण राम जन्माला आले आणि ते सुद्धा मेले. म्हणजेच हे शरीर नश्वर आहे, नक्की नश्वर आहे. मग त्याला जपलं पाहिजे की आमचे जीवन जपलं पाहिजे? जीवनाचा आनंद घेतला पाहिजे का शरीराची काळजी करत बसलं पाहिजे? माणसं बघा, ज्या माणसांना थोडा धक्का लागला, थोडं खर्चटलं, तो असं आकांड तांडव करतात जसं काही आभाळ कोसळलं. हो, थोडं त्यांना जखम होऊया फक्त, त्यांना असं वाटतं की त्यांचे पंचप्राण निघून गेले. म्हणजे शरीराच्या बाबतीमध्ये ते एवढे संवेदनशील असतात जणू काही त्यांचं शरीर म्हणजे जीवत आहे. आणि अशी माणसं जीवनामध्ये सतत दुःखामध्ये असतात, सतत तक्रारी करत असतात. आणि म्हणून मित्रांनो, आपण सर्वांनी आपली नाती जी आहे ती नाती बघा, आपलं जे नवीन नातं तयार झालं, मैत्रीचं नातं, त्याच्या बाबतीमध्ये माणसं जास्त संवेदनशील असतात की आपल्या घरच्या नात्यांबद्दल? प्रामाणिकपणे नवीन नात्याबद्दल, जे मैत्रीचं नातं तयार झालं त्याच्याबद्दल माणसं जास्त काळजीपूर्वक असतात. मम्मीचा फोन, पप्पाचा फोन, भावाचा फोन, त्याची काळजी, हे रोजच आहे. तर जर मित्राने किंवा मैत्रिणीने जर यंदा फोन केला, तुला बरं वाटतंय का, टेक केअर, तू असं स्क्रीनशॉट उठतो. एवढी संवेदनशील आम्ही अचानक होतो. सेम गोष्ट जे पैशांच्या आणि प्रतिष्ठेच्या मागं लागेल त्यांच्या बाबतीत. त्याच्यामुळे जीवनामध्ये माणसाने आज जगलं पाहिजे बस. आणि हे सगळं जाणार आहे माझ्या हातून हे माहिती आहे ना, मग आज त्याचा आनंद घ्या. मग पुढच्या क्षणी देव म्हटला ना, यम घेऊन आला किंवा देवदूत आला, कोणी पण येऊ द्या, यमसुद्धा घाबरला पाहिजे. अरे हा घाबरत नाही. एकदा यम आला आणि एका माणसाने आल्यानंतर त्याचं स्वागत केलं, म्हणजे या यम महाराज. तो म्हणजे तू घाबरला नाही मला? हा म्हणजे आता काय, कधीतरी मारायचं जारी, तुम्ही चला घेऊन. यमाने काय केलं, त्याला म्हटलं ही सगळी यादी माझ्याकडं, ही सगळी तुझ्या हातात, हे सिरीज नंबर आहे, कोणाचा पहिला उचलायचे मला ते एवढे मला तर या शहरातून उचलायचे. आज एवढ्यांचे प्राण मला न्यायचे, तर इथे जरा मस्त सरोवर आहे, मी जरा आंघोळ वगैरे करून येतो.
त्याचा रेड्या वगैरे बांधला, याच्या हातामध्ये यादी दिली, तो गेला आगमोळीला. हा आता बोलताना म्हटला होता काय घेऊन चल मला, मग त्याला कळलं यम माझ्या हातात, मग त्याला जागायची इच्छा झाली. त्यांनी यादी उलटी केली, यांनी पाहिलं याचा नाम 1 नंबर राहू, यांनी यादी उलटी केली. ती 1 वर्षाची यादी होती ना, मग याचा नंबर 1 नंबरला होता आणि जे 1 वर्षानंतर होता यांनी त्याचा कागद ते नेऊन ठेवला, त्याचा नंबर 1 नंबर राहून. यम तिकडनं आला, ठीक आहे म्हणे, हे भया माणसा तू अजून 1 वर्ष आरामशीर जा तू म्हणे. आणि यम खुश झाला, खुशीच्या भरामध्ये त्यांनी बघितलं याचं नाव 1 नंबरला होतं ना, म्हणून त्यांनी यादी उलटी केली. शेवटचा नंबर पहिला होता. किती पण चालबाजी, तुमचा नंबर बदलत नाही. त्याच्यामुळे जगून घ्या, आनंद घ्या. आज आपण जो श्वास घेतोय, आज आपण जे जेवण करतोय, आज आपल्यासोबत जी माणसं आहे, आज आपला जो भाव आहे, आपण जे आज काम करतोय, ज्या ज्या गोष्टींच्या सहवासामध्ये आपण जातोय ते पूर्णपणे आनंदाने करा, त्याचा पूर्ण आनंद घ्या. आणि तुम्ही जर असं करावं तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला आनंदी बघून परमेश्वराला देखील तुमच्यासोबत जगावं असं वाटलं पाहिजे. धन्यवाद.